अतिशय बातमी पुण्यात आज राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम। या कार्यक्रमाआधी रात्री एनएसयूआय आणि अभाविपमध्ये जोरदार राडा झालाय। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयने बोलायला लावलं असं विद्यार्थिनींनी म्हटलं, तर मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा अभाविपचा आरोप आहे। तर विद्यार्थिनीला अभाविपनं धमकावून माफी मागायला लावली असं एनएसयूआयचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं असं अभाविपकडून सांगण्यात आलंय। पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी एनएसयूआय आणि अभाविपमध्ये जोरदार राडा झालाय। या राड्यादरम्यान दोन्ही गटाकडून मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आले। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयने बोलायला लावल्याचा दावा एका विद्यार्थिनीने केला होता। याच विद्यार्थिनीच्या दाव्यानंतर अभाविप आक्रमक झाली आणि त्यांनी एनएसयूआयवर गंभीर आरोप केले। एनएसयूआयने हे आरोप फेटाळून लावले आणि अभाविपनेच विद्यार्थिनीला धमकावल्याचा आरोप केला। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयूआय आणि काँग्रेसचे लोक आले होते, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं। माझी ओढणी खेचून मला मागे घेतलं आणि मला आई बहिणीवरनं घणघण शिव्या दिल्या त्या मुलांनी। आणि मला तुमचा आक्षेप काय होता नक्की? ज्या मुलीने बाईट दिली त्या मुलीला मॅनिप्युलेट करून त्यांनी बाईट दिली। तुम्ही ब्लॅकमेलिंग करून त्या पोरीकडून आज व्हिडिओ करून घेतलाय। तो व्हिडिओ आमच्याकडे विद्यापीठ प्रशासनाची माफी मागायला लावली आहे। एका अनाथ मुलीला जिचे तुम्ही 3 वर्ष स्कॉलरशिप दिली नाही, त्या पोरीने तिच्यासाठी आवाज उठवला। आज तुम्ही तिला माफी मागायला लावली, तिला धमकावलं, तिला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं। एकीकडे हा राडा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारल्याचा आरोप अभाविपने केला। या सर्व राड्यानंतर विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम आणि सतेज पाटलांनी ठिय्या आंदोलन केलं। काँग्रेस अभाविप विरोधात तक्रारही दाखल करणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलंय। त्या मुलींना कोणून ठेवलं त्या मुलींना। 2 दुपारपासून त्या मुलींच्या प्रोटेक्शनसाठी एनएसयूआयचे कार्यकर्ते आले। तिला दबाव टाकून तिचा व्हिडिओ तयार केला, तिला हॉस्टेलमधून काढून टाकू म्हटलं, तिला रस्टिगेट करून म्हटलं। ही कसली दादागिरी? तर एनएसयूआयचे कार्यकर्ते त्या मुलींना वाचवायला आले, त्यांच्यावरच तुम्ही लाठीमार करता। भाजपनं धास्ती घेतलेले या कार्यक्रमाची, छात्रों की गूंजच्या कार्यक्रमाची धास्ती घेतल्यामुळे अशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी केले जात आहेत। पुण्यातील राड्यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। पोलीस उपायुक्त रावले यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप थोरात यांनी केला। मात्र या आरोपांवर पोलिसांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये।